माझा एक प्लस पॉईंट असा आहे की माझ्याकडे माझ्या वडिलांचा हा 45-50 वर्षाचा राजकीय अनुभव, हा पुढे ते पाठीशी म्हणजे अनेकदा मी जे सभागृह आहे हे सभागृह गॅलरीतनं तासन तास पाहिजे. बिलियर्स ह्या पटकन झाल्यानंतर माझ्या मतदारसंघातले विरोधक म्हणायला लागले, हा काय तो राज्याचा विषय, आपला आमदार तर काय मतदारसंघाचं बोलत नाही. त्यांना हे माहित नव्हतं माझ्या मतदारसंघात हे साधारण 5.5 ते 6 लाख लिटर हे उच्च दुधाचं कलेक्शन आहे. राज्यात विकले जाणारं पनीर ही 70% फेक आहे. त्यांनी अध्यक्षांकडे मला सिनियर सदस्यांकडे होती, तुला आत न्यायचं आणि आत न्यायचं असेल तुला अध्यक्षांची परवानगी घ्या. तर ठीक आहे, तुम्हाला मांडल्यावरती काही लोकांना कळलं एक पनीर होतं आणि काय होतं त्याची समोर म्हणजे तुम्ही याची ओळख ओळखून पहा, तुम्ही आयडेंटिफाय करून पहा, कोणाला सांगा म्हणजे सांगता येत नाही म्हणून आत घ्यायचं. जनतेला कळणं गरजेचं आहे की हे दोन प्रोडक्ट किती सुंदर आहे. त्यांनी मग तात्काळ परवानगी दिली. जेवढ्या एनर्जी ड्रिंक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत अशा त्यांनी नोटिसेस पाठवल्या आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या प्रोडक्टवर एनर्जी ड्रिंक घेऊ शकत नाही. तुम्हाला तुमच्या प्रोडक्टवरती कार्बोनेटेड ड्रिंक म्हणूनच तुम्हाला विकावं लागेल. लस ही PSC पासून सैकी उपलब्ध करतो. सरकार आज लस उपलब्ध करण्यामध्ये एकदम यशस्वी आहे. अच्छा, मग अडचण काय? पॉलिव्हॅलेंट म्हणजे हे 4 वेगवेगळ्या सर्पांच्या प्रजातींचं विष एकत्र करून त्याच्यावरती सिंगल लस ही उपलब्ध आहे. जर लस एकच मिळणार असेल तर तुम्ही 7 तास चालू जायचं वेळ काय घालवताय? डायरेक्ट पेशंटला दवाखान्यात घेऊन जा आणि हे कधी होऊ शकतं जनजागृती झाली. असं होत नाही की सोशल मीडियावरती गोष्टी येणार आहेत खोट्या, पण दुर्दैव असतं की अर्ध सत्य हे खोट्यापेक्षा जास्त वापरत असतं. यांची आपली जी पिढी आहे त्या तरुणाईला जे चुकीचं दाखवलं जातं त्यांनाही वेगवेगळ्या वाटतात येणं गरजेचं आहे. यांना सगळ्या विचारधारा दाखवणं गरजेचं आहे. ते ऍक्च्युअल काय आहे आणि यांना ही जाणीव करून देणं गरजेचं आहे की एकच विचारधारा कधी असू शकत नाही. राजकारणात जेव्हा एखाद्या नवीन चेहऱ्याची एंट्री होते किंवा एखादा तरुण चेहरा राजकारणात येतो त्यावेळेस अनेक प्रश्न असतात. त्या चेहऱ्याची स्वतःची ओळख निर्माण करण्याची आव्हानंही असतात. आज आपल्यासोबत असंच एक नाव आहे, ते म्हणजे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते सर. ॲनालॉग पनीर असो किंवा विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेलं हाय कॅफिन एनर्जी ड्रिंकचा वापर असो किंवा ग्रामीण भागातील सर्पदंश आणि अँटी स्नेक वेमनची उपलब्धता असो, हे सगळे प्रश्न विधानसभेपुरते मर्यादित नाही आहेत, तर ते थेट आपल्या घराशी आपल्या मुलांशी देखील संबंधित आहेत. असे प्रश्न त्यांनी सातत्याने विधानसभेत मांडले. हे मुद्दे फक्त मांडले नाहीत तर त्याच्यावर कार्यवाही करायला प्रशासनाला भाग देखील पाडलेला आहे. यासारखे अनेक विषयांवर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यांच्या विधानसभा मतदारसंघात नेमके कोणकोणते मुद्दे चर्चेत आहेत यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. याच सोबत विद्यार्थी आणि तरुणांच्या विषयावर देखील आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार, महा MTV मध्ये आपलं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत संदेश घुले. सर नमस्कार, महा MTV मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. पहिलाच प्रश्न की तुमची पहिलीच टर्म आहे आणि 3 मुद्दे तुम्ही प्रामुख्याने या टर्मच्या दरम्यान घेतलेले आहेत अधिवेशनांमध्ये आणि या 3ही टर्मवर म्हणजे या 3ही प्रश्नांवर कुठेतरी उत्तर सापडलेलं आहे. हे प्रश्न नेमके कसे आलेत आणि दुसरी गोष्ट, राजकारणात येताना नेमकं काय ठरवलं होतं? समाजकारण करायचे, प्रश्न मांडायचे की आमदारकी फक्त निभवायची? मुळात राजकारणाचा कधी विचार केलाच नव्हता. म्हणजे आमदारकी निभवणं पेक्षा आमदार होणं हेच ठरवलं होतं. माझे वडील 1980 पासून राजकारणात आहे. त्यांचा राजकीय प्रवास आहे जनता पार्टीने सुरू आणि त्यावेळेसपासून तर पूर्ण म्हणजे आमचं तसं पाहिलं तर कुटुंबात वडील फर्स्ट जनरेशन पॉलिटिशियन. त्यांच्या आधी कुटुंबात कोणी कधी राजकारणात नव्हतं आणि त्यांच्यासाठीच आम्ही राजकारणात होतो. म्हणजे त्यांच्या ॲब्सन्समध्ये किंवा त्यांच्या मागे जे काही व्यक्ती ज्यावेळेस नसतील मतदारसंघात तर मतदारसंघातली कामं पाहणे याच्यामध्ये आमची आई इन्व्हॉल्ड असायची, आमचे काका असायचे पूर्वी आणि मग नंतर मी सुद्धा इन्व्हॉल्व व्हायला. माझा उद्दिष्ट हा समाज कार्य करत राहणे तेवढंच होता. म्हणजे उद्या आपण काहीतरी मोठ्या पदावर जाऊ किंवा आमदार होऊ हे कधी विचारही केलं नव्हतं, अभिप्रेतही नव्हतं. कारण कसं होतं की माझं कॅल्क्युलेशन मी सांगतो, विक्रम पाचपुते जरी संधी मिळाली तर आमचं, पण वडिलांना संधी मिळाली ते तुरंत मंत्री होऊ शकतील, त्याचा फायदा हा मतदारसंघाला होईल. तेव्हा आम्ही त्या पद्धतीने त्याला एक विचार करत होतो. त्यामुळे राजकारणात येणार हाच एक येऊन आमदार होणार हा इटसेल्फ म्हणजे माझ्यावर अनेकांना तो शॉक होता. आणि मग जर मी आलोय, आमच्या वडिलांनी काही एक गोष्ट सांगितली की ज्या वेळेस तुम्हाला जबाबदारी मिळते जबाबदारी चोख पाडणे, तर मला आमदार म्हणून काम करायला संधी मिळते
आमदाराची जबाबदारी काय? म्हणजे माझा एक प्लस पॉईंट असा आहे की माझ्याकडे माझ्या वडिलांचा हा 45-50 वर्षाचा राजकीय अनुभव, हा कुठेतरी पाठीशी होतो. म्हणजे अनेकदा मी जे सभागृह आहे हे सभागृह गॅलरीतनं तासन तास पाहिलेलं आहे. म्हणजे मला पूर्वीपासून आवड होती म्हणजे राजकारणाची. म्हणजे राजकारणात आमदार होईल असं वाटलं नव्हतं, पण एक शेवटी काय असतं, काही गोष्टी राहतात असतात. तर एवढं वडिलांकडे मला थोडंसं एक ओढ होती, आवड होती. माझ्या जन्माच्या आधीपासून माझे वडील म्हणजे त्यांच्या लग्नाच्या आधीपासून ते आमदार. मग कुटुंबात जन्मापासून मी राजकारण पाहिलेलं आहे, जन्मापासून लोक पाहिले, सत्ता येताना जाताना चांगले वाईट दिवस सगळे जवळनं पाहिलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये माझी थोडीशी एक उत्सुकता असायची. त्यामुळे मी पूर्वी भाषण ऐकायला खूप आवडायचे, त्यामुळे मी गॅलरीत बसून भाषण ऐकले. आणि आता कसं झालं, आता ऑनलाईन असतं, कुठलंही सभागृह दिसतं. पहिलं असं नव्हतं. पहिलं विधान भवनात सुद्धा सभागृह फक्त एक छोट्या एक हे असायचा, काय म्हणणार तुमचा स्पीकर असायचा. त्या स्पीकरवरती विधान परिषद आणि विधानसभा असं ऐकायला मिळायचं मंत्र्यांच्या दालनामध्ये. पण याच्या व्यतिरिक्त जर अनुभवायचं असेल तर व्यक्तिशः तिथे जाऊन बसायला लागायचं. आणि मी ते बसल्यामुळे काय झालं की मला तो जो ओरा आहे, ते सभागृह आहे, त्या सभागृहाची जी भीती असते किंवा एक आदरपूर्वक भीती असते, ही निघून गेली होती. त्यामुळे मी ज्यावेळेस आमदार म्हणून ज्यावेळेस ग्राउंडवर खाली आलो सभागृहामध्ये, त्यावेळेस मला बोलायचं असं काही कधी काळजी वाटली नाही, टेन्शन वाटलं नाही. मी अनेक चांगल्या नेत्यांचं, राज्यातले खूप चांगल्या नेत्यांचे मी भाषण त्या सभागृहात ऐकलं. सत्ता आल्यानंतर हे विलासराव देशमुखांचं मी भाषण ऐकलं होतं. त्यांनी पुढे विरोधी पक्ष नेते नारायण राणे साहेब होते, त्यांचं भाषण, त्यांच्या भाषणाचं उत्तर हे मी सभागृहात पाहिलेलं आहे. अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्याला मी विटनेस आहे. तर ह्या सगळ्याचा मला इनडायरेक्ट खूप मोठा फायदा होतो. आता त्याचा बेनिफिट होतो. माझं मत असं आहे की सभागृहात बोलत असताना ते जर कडेला घेऊन जायचं असेल, आमच्या वडिलांनी तुम्ही कोणता प्रश्न मांडता, याच्यापेक्षा कसा मांडता येईल तर त्याची मांडणी अतिशय महत्वाची आहे. आणि मांडणी होत असताना ती योग्य आधारात होणं गरजेचं आहे. कुठेही काही बोलत, आता अनेक लोकांना असं वाटतं की मतदारसंघाचे विषय मांडले गेले पाहिजे, स्वाभाविक आहे. पण त्याला ते व्यासपीठ किंवा ती वेळ आहे. उगाच कधीही काही मांडलं तर त्याची फक्त एक रील बनते, त्याचा फायदा काहीच होत नाही. मतदारसंघाचं फक्त समाधान होतं की आमच्या इथलं असं म्हटलं. माझं असं म्हणणं आहे की आमदाराचा स्ट्राईक रेट हा उत्तम आहे. कारण तो जो वेळ आहे तो सभागृहाचा वेळ खूप मौल्यवान आहे. एका सेकंड काही लाखाचा असतो. कारण एक माणूस उठायला उभा राहिला तर तो सगळे त्याचं सभागृहाचे म्हणजे जेवढे अधिकारी आहेत त्यांचा पगार चालू आहे, जे आमदार आहेत आमच्या सगळ्यांचा पगार चालू आहे. त्याचबरोबर तिथे जी वीज चालू आहे, बाकी आपलं प्रशासन थांबलेलं असतं. अधिवेशनाकडे लक्ष देतं. त्यामुळे अधिवेशनाचा प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंड हा महत्वाचा आहे. आणि तो योग्य पद्धतीने मांडला रिझल्ट सुद्धा येतात, अनुभव येतात. हे माझ्या मतदारसंघातला एक पोलीस स्टेशनचा विषय होता. तो फायनल स्टेजला मुख्यमंत्री मोदयांनाच तो प्रश्न माझा झाला होता. फॉर्च्युनेटली स्वतः सीएम साहेबांनी देवाभाऊंनी तो उत्तर दिलं होतं. आमच्या जिल्ह्याला माझ्या प्रश्नामुळे 550 नवीन फोर्स मिळाले. 550 पोलीस दलामध्ये एक श्रेणीवाढ म्हणा किंवा याचं सगळं जे काय म्हणणार तयार करायचं ताराखडा, त्या आराखड्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा आला. 500 आता होमगार्ड मिळाले. येणाऱ्या काळामध्ये कॉन्स्टेबल्स येतील, PSI PI येतील. त्यामुळे प्रश्न मांडला तो उत्तरित होतो. याचं ज्यावेळेस मार्च 2025च्या अधिवेशनामध्ये पहिलंच अधिवेशन होतं. डिसेंबरचं फक्त 2-3 दिवसाचं अधिवेशन झालं होतं. त्यावेळेस पहिल्या अधिवेशनामध्ये मी अॅनालॉग चीज आणि पनीरचा मुद्दा मांडला. आणि तो मांडत असताना माझ्या एक लक्षात आलं की नुसतं बोलून सांगा, मला ते सभागृहाला पनीर दाखवायला गेलं कळत नाही. खरं कोणतं खोटं म्हणजे कोणीच ओळखू शकत नव्हतं. मग हे दाखवणं गरजेचं आहे. मी अध्यक्षांकडे मग मी माहिती घेतली की याला काय प्रोसिजर काय. तर मला सिनियर सदस्यांना होईल तुला आत नेता येते आणि आत न्यायचं असेल तुला अध्यक्षांची परवानगी घ्यावी. त्या अध्यक्षांना भेटायला गेलो दालनामध्ये. अध्यक्षांना सांगितलं तुम्हाला असं असं म्हणेल. तर ठीक आहे, तुम्हाला मांडल्यावरती काही लोकांना कळेल नाही म्हणजे नुसतं मांडून काढणार, मला आत घेऊन जावं. आत कसं घेऊन जातो, आत घेऊन योग्य नाही. मग मी काय केलं, ते दोन्ही माझ्या हातात जे एक पनीर होतं नाही काय त्यांच्या समोर म्हणजे तुम्ही याची ओळखून पहा. बराच वेळ पाहिलं, त्यांच्याकडे काही पाहुणे बसलेले होते. त्यांना विचारलं तुम्ही आयडेंटिफाय करून पहा, कोणालाच सांगता म्हणजे सांगता येत नाही म्हणून मला आत घेऊन जायचं. जनतेला कळणं गरजेचं आहे की हे दोन प्रोडक्ट किती सिमिलर आहे. त्यांनी मला तात्काळ परवानगी दिली. त्यांनी लगेच जे जिथे गेटवरती मार्शल असतात त्या मार्शलला बोलून घेतलं.
सांगितलं की मी यांना परवानगी दिलेली आहे, तर मी कोणाला फेकून मारू नको, अजिबात मारणार नाही. मी हे तुमच्या परवानगीनेच हात घेऊन जातो आणि तुमच्याच परवानगीने मी वडिलाला ठेवायची व्यवस्था करतो. आणि मग तो प्रश्न मांडला, त्याला मीडियाने खूप चांगलं प्रतिसाद दिला, इन्फ्लुएन्सर्स खूप चांगला प्रतिसाद दिला. मी ज्यावेळेस बोललो होतो त्यावेळेस माझं असं म्हणत की राज्यात विकले जाणारं पनीर हे 70% फेक आहे. त्याच लोकांना ते खरं वाटलं नाही, पण त्या आत्ता ज्यावेळेस अध्यादेश आला त्याच्यानंतरच ऍक्सेप्ट केलं सरकारने. ऍक्च्युअली तेवढं काही 60-70% जास्त फेक असण्याची शक्यता आहे. हे स्वतः सरकारने आपल्या GR मध्ये मान्य केलेलं आहे. मी ज्यावेळेस हा प्रश्न झाल्यानंतर माझ्या मतदारसंघातले विरोधक म्हणायला लागले किंवा हा काय पनीर राज्याचा विषय, आपला आमदार तर काय मतदारसंघाचं बोलत नाही. पण त्यांना हे माहित नव्हतं, त्यांचा मी मतदारसंघावर थोडाफार अभ्यास कमी पडतो. माझ्या मतदारसंघामध्ये साधारण 5.5 ते 6 लाख लिटर हे रोजचं दुधाचं कलेक्शन आहे. मी सभागृहात प्रश्न मांडल्यानंतर त्यावेळेस 2 रुपयाने दुधाचे बाजारभाव वाढले होते. जून-जुलै महिन्यामध्ये कायम दुधाचे बाजारभाव हे पडतात. हा जुना ट्रॅक रेकॉर्ड आहे, पण आता सातत्याने दुसरा जून दिलाय, त्या दुधाचे बाजारभाव पडले नाही, ते वाढतच गेले. हे माझ्या प्रश्नापासून आतापर्यंत साधारण 5.5 रुपयाने दुधाची दरवाढ झाली. आजही दुधाची दरवाढ, त्याचा फटका सर्वसामान्याला बसणार. पण एक ती खात्री महत्वाची आहे की सर्वसामान्याला आता जेन्युइन प्रोडक्ट मिळेल याची सुद्धा शाश्वती तयार होते. पूर्वी स्वस्तात पनीर मिळत होतं म्हणून आपण ते घेत होतो. त्यामुळे लोक घेत होती, पण ते स्वस्तातलं पनीर भविष्यात आरोग्याच्या अडचणी तयार करत होतं. पैसे तुमचे पनीरवर वाचत होते, पण दवाखान्यावर खर्च होत होते. आता कमीत कमी ते होणार नाही. त्यामुळे याही गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. प्रश्न मांडला, त्याला पाठपुरावा केला, तो सुटतो याची खात्री आणि अनुभव मला आला. तुम्ही तुमच्या वडिलांचा उल्लेख केला म्हणून एक गोष्ट विचारायला आवडेल की आपण नेहमी बघतो की राजकारणामध्ये वारसा मिळालेला असला की एक टीकेला सामोरं जावं लागतं. तुमच्याकडे जो तुमच्या वडिलांचा वारसा आला, हा वारसा राजकारणामध्ये आव्हान असतं की एक आवाहन असतं? दोन्ही गोष्टी आहेत. आव्हान एकट्यासाठी असतं ते तुम्हाला समजेल. आव्हान याच्यासाठी असतं की आमची तुलना आमच्या विरोधकांबरोबर, आमची तुलना आमच्या वडिलांबरोबर, ज्यांना कोणाला वारसा मिळतो. मी कायम सांगत असतो की वारसा ऐकायला खूप चांगला वाटतो, पण तो निर्वाहायला खूप अवघड आहे. म्हणजे वारसा प्रत्येक क्षेत्रात असतो, तो राजकारणात असू शकतो, तो समाजकारणात असू शकतो, तो व्यवसायात असू शकतो. राजकारणापेक्षा जास्त मोठा वारसा हा तुम्हाला काय म्हणतात व्यवसायात असतो. दुकानदाराचा मुलाला दुकान हे व्यावसायिक मिळतं. डॉक्टरच्या मुलाला जर तो डॉक्टर झाला तर त्याला ते हॉस्पिटल पेशंट हे वारसाचं मिळतं. दुर्दैव असं आहे की राजकारणाच्या वारसाची चर्चा केली जाते, पण इतर कोणत्याही वारसाची चर्चा होत नाही. पण चॅलेंजेस सगळ्यांना सेम असतात. मी काय म्हणजे उदाहरण म्हणून सांगू असतो की जो डॉक्टर 30-40 वर्षांनी प्रॅक्टिस करून एका लेवलला आलेला असतो, त्याचा मुलगा MD पास होऊन लगेच जॉईन होतो आणि लोकांची अपेक्षा अशी असते की 30-40 वर्षाच्या डॉक्टरांच्या अनुभवासारखंच त्याच्या मुलांनी वागलं पाहिजे. अशीच परिस्थिती आमची असते. आमची तुलना आमच्या वडिलांबरोबर होते, ते त्यांना आईकडनं वारसा मिळतो अशी तुलना आईबरोबर होते. त्यामुळे आमची तुलना विरोधकांबरोबर, आमची तुलना ज्या वडिलांकडे, ज्या आईकडे, त्या वारशातून आलेल्या गोष्टी आहेत त्या व्यक्तीच्या, त्याला 30-40 वर्षांचा अनुभव असेल, अशा अनुभवाबरोबर आमची सुरुवातीच्या टाइमची तुलना होते. आमचा संघर्ष हा दिसत नाही, पण खूप मोठा असतो. दुर्दैव असं आहे की सांगितलं तर लोकांना पटणार नाही. आणि सांगून मी एक मागच्या अडचणीच्या काळात एक अनुभव घेतलेला आहे की तुम्ही अडचणी समोर उपयोग असतात. आपण ज्यावेळेस लोकांना अडचणी सांगतो ना, लोक रडून अडचणी आपल्या ऐकतात आणि हसून दुनियाला सांगतात. त्याच्यापेक्षा तुमच्या अडचणी तुमच्या पुरत्या मर्यादित आहे, तुमचं कर्तव्य काय हे निघून. आज वर्षामधनं मला आमदारकी मिळाली, माझं कर्तव्य योग्य आमदारपणा आहे. मला वर्षातून किती त्रास होतोय हे सांगण्यात वेळ घालवण्याचा अर्थ नाही. त्याच्यापेक्षा जे मिळालंय ते कडेला कसे घेऊन जाते, त्याच्यामध्ये आपण उत्तीर्ण कसे होतो याच्यावरती जोर दिला पाहिजे. या अनुषंगाने मी तरी काम करत असतो. तुम्ही जे विषय घेतात ते विषय काहीतरी युनिक असतात किंवा ते थेट जनतेशी जोडलेले असतात, थेट त्या व्यक्तीच्या घराशी जोडलेले असतात. हे प्रश्न नेमके कसे मिळतात? म्हणजे नागरिकांच्या समस्येतून, काही स्व अनुभवातून मिळतात की काही अभ्यासातून लक्षात येतं की अरे इथे असं काहीतरी वेगळं घडतंय? काही गोष्टी लोकांकडे सजेशन्स. आता स्टीलचा जो विषय आहे, मी घेतला होता एनर्जी ड्रिंक्स, तर तो माझ्या मतदारसंघात 2 काम आहे.
एक चांगगाव आणि कोळगाव सारखं गाव आहे की ज्यांनी ग्रामसभेमध्ये निर्णय घेऊन बंदी केली होती, त्यांना दिसून होतं की मुलं इतकी आघाडी चाललेली आहे. तर सांगण्याचं तात्पर्य असं असतं की त्यांनी मांडल्यानंतर ती आमची गरज, आम्ही ती गरज पाहिली होती. ऍक्च्युअल काय परिस्थिती आहे. ज्यावेळेस माझ्याकडे त्यांनी मुद्दा मांडला तर मला एक 6-8 महिने झाले असते मुद्दा मांडून. त्याच्यानंतर मग मी माहिती संकलन करायला सुरू केली आणि मग ऍक्च्युअल खरंच तो चुकीचा आहे का, घातक आहे का, याच्यावरती जेव्हा आपण विचार करतो. माझं एक आहे की जोपर्यंत मला पटत नाही तोपर्यंत मी करतो. पण एकदा पाऊल उचललं तर मग मी मागे येतात. मे बी व्यक्ती स्वभाव तो वाईटही असेल किंवा चांगलंही असेल, पण जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत मी रिॲक्टही होत नाही. मला थोडासा वेळ घेतो मी, पण माझं असं होतं की एकदा तुम्ही गेलात ना की मग तो करेल त्याचा. मी स्टेम या विषयाचा ज्यावेळेस पूर्ण अभ्यास करायला सुरू केला, मला काही गोष्टी प्रोफेशनली लक्षात आल्या. मी माझा जो प्रश्न टाकला त्या प्रश्नामध्ये मी स्पेसिफिक असं दिलं होतं, एफडीएला प्रश्न होता आणि मी स्टिंगचं जाणीवपूर्वक केले. एनर्जी ड्रिंक म्हटलं असतं तर लोकांचं लक्ष गेलं नसतं, पण स्टिंग हा 20 रुपयात मिळणारा एनर्जी ड्रिंक होतं आणि ते सहजासहजी प्रत्येकाला ते माहिती होतं. त्यामुळे जाणीवपूर्वक मला तो उल्लेख करावा लागला. तो मी त्यात उल्लेख केला आणि त्याच्यामुळे माझा प्रश्न असा होता की याच्यानुसार एनर्जी ड्रिंक कॅटेगरीला FSSAच्या नियमानुसार किती कॅफेन अलाउड हे मी त्यामध्ये टाकलं होतं. हे टाकल्यामुळे एफडीएने FSSAला प्रश्न विचारला की एनर्जी ड्रिंक कॅटेगरीचं तुमच्याकडे किती कॅफेन कंटेंट अलाउड आहे. आणि हा प्रश्न माझा साधारण 20 जूनला बॅलेट झालं. बॅलेटमध्ये माझा प्रश्न लागला, 3 जुलैला माझा प्रश्न हा स्वीकृत होऊ लागेल. तर त्यावेळेसच्या मधल्या काळामध्ये प्रश्न जेव्हा स्वीकृत होतो तो डिपार्टमेंटला जातो, डिपार्टमेंट त्याच्यावरती माहिती घेतं, माहिती संकलन करून डिपार्टमेंट उत्तर तयार करतं. एफडीएला प्रश्न दिला, एफडीए FSSAचा विचार नाही केला. आता माझ्याकडे ते ट्रॅक रेकॉर्ड नाहीये किंवा डॉक्युमेंटेशन नाही, पण मला जी माहिती मिळाली आपली त्यानुसार FSSAला ज्यावेळेस प्रश्न विचारला गेला एफडीए महाराष्ट्राने, त्यावेळेस FSSAI जी केंद्राची सर्वोच्च संस्था फूड सेफ्टीमध्ये आहे, त्यांच्या हे लक्षात आलं की त्यांच्याकडे एनर्जी ड्रिंक अशी कॅटेगरीच नाहीये. ते लक्षात आल्यानंतर त्यांनी माझा 3 तारखेला प्रश्न होता, 2 जुलैला त्यांनी देशातील सगळ्या जेवढ्या एनर्जी ड्रिंक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत अशांना त्यांनी नोटिसेस पाठवल्या आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या प्रॉडक्टवर एनर्जी ड्रिंक लिहू शकत नाहीत. तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टवरती कार्बोनेटेड ड्रिंक म्हणूनच तुम्हाला विकावं लागेल, तुम्ही एनर्जी ड्रिंक म्हणून विकू शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेचा एखादा प्रश्न विचारला जातो आणि त्याचं जर दखल की राज्याच्या बरोबर केंद्र सुद्धा घेत असेल आणि त्याचा फायदा संपूर्ण देशाला होत असेल तर मी माझं कर्तव्य हे पार पाडलंच पाहिजे. माझ्याबरोबर प्रत्येक आमदारांनी कर्तव्य पार पाडलं पाहिजे. कारण हा कळत न कळत जनतेचा खूप मोठा फायदा आहे. 17 वर्षापासून एनर्जी ड्रिंक्स आपल्या देशामध्ये विकले जातात. स्पेसिफिक 17 वर्षामध्ये त्या गव्हर्निंग बॉडीलाच माहिती नाहीये की आपल्याला हे दुर्दैव. 17 वर्षापासून नाही, 17 वर्षापूर्वी फूड अँड सेफ्टी ऍक्ट आपल्याकडे आला होता आणि एवढ्या वर्ष ते जर बदल होऊ शकत नसेल हे दुर्दैवी आहे. आपल्याला याच्यामध्ये लक्ष घालावं लागणार आहे, प्रश्न विचारावे लागणार आहे. जोपर्यंत आपण प्रश्न विचारत नाही तोपर्यंत प्रशासनाने चोख पद्धतीने काम करू शकत नाही. दुर्दैव असा की वाईट घडलं की आपण मंत्र्याला पुढाऱ्याला दोषी होतो, पण मुळात सगळ्यात मोठा दोष हा प्रशासनाचा असतो. कारण प्रशासनाने योग्य काम नाही केलं म्हणून काहीतरी वाईट होत असतात. पण तोफेच्या तोंडाला काय पुढारी असतात तिथे प्रशासन नसतं. हे दुर्दैवी आहे, हे आपण बदलू शकत नाही. पण याच्यापेक्षा आपण तोफेच्या तोंडाला आहोत तर मग आपण संबंधित लोकांना जाब विचारला पाहिजे. ते काम करण्याचा मी प्रयत्न करत असतो. तुम्ही जो मुद्दा प्रशासन आणि तुम्ही पुढारी म्हणून जो काही समन्वय साधण्याचा प्रयत्न करतात, आपल्या मगाशी चर्चेत एक मुद्दा आला तो म्हणजे की तुम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांचा एक संवाद घडवून आणतात. आमच्या प्रेक्षकांनाही ते जाणून घ्यायला आवडेल की तो संवाद नेमका कसा असतो, त्याची कार्यपद्धती नेमकी काय आहे. मी थोडंसं एक नाविन्यपूर्ण उपक्रम माझ्या मतदारसंघात आणि तो असं होता की मी सगळे प्रशासन तहसीलदारापासून खालीपासून खालीपर्यंत सगळे असे सगळ्यांच्या एकत्रित करून आम्ही आमदार आपल्याला या उपक्रमाची सुरुवात केली. म्हणजे आमदार आणि सर्व संपूर्ण प्रशासन तालुक्याचं हे त्या गावामध्ये पोहोचलं. आम्ही तिथे पोहोचल्यानंतर साधारण 1 तासाचा कार्यक्रम असतो. गेलं की मी सगळ्यात पहिलं एक स्त्री म्हणजे आमचेच जे स्थानिक नेतृत्व आहे, स्थानिक आमचे नेते मंडळी कार्यकर्ते आहेत, ही सगळी तयारी करतात. कार्यक्रमाची प्रशासनाचाही सपोर्ट असतो. तिथे मग एक छोटासा माईक सिस्टम तयार केली असते. म्हणजे समजा एखादं सभा मंडप असेल तर तिथेच घेतो, म्हणजे स्टेजचा मंडपाचा खर्च पडत नाही.
काही टेबल खुर्च्या आणि बाकी बसायला आम्ही टाकलेले असतात. ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल ते खुर्च्या असतात, काही ठिकाणी खाली टाकलं जातं, ग्रामीण भागात ते चालू जातं. आणि तिथे गेल्यानंतर मी सगळ्यात पहिला माहिती घेऊन म्हणतो की ही काही कोणती राजकीय सभा नाही, राजकीय गोष्टी नाही. तिथे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. भले काल मत दिला असेल की नाही, पण आज मत मांडायचा प्रत्येकाला अधिकार आहे. तुम्ही तुमचं मत मांडू शकता आणि ह्याच्यात कोणीही कोणती राजकीय भाषण करायची नाही. विरोधक असू द्या, सत्ताधारी असू द्या, आपण बोलू शकता, आपल्या समस्या मांडू शकता. हा एक संवाद आहे. इथे तुम्ही मत मांडा, त्यात आम्ही कशा मार्ग काढता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाईल. याचा फायदा असं होतो की सर्वसामान्य लोक आहेत जे तालुक्याच्या ठिकाणी जाऊ शकतात, अशांना ते व्यासपीठ त्यांच्या गावामध्ये मिळतं, ते त्यांचे प्रश्न मांडतात. आणि सगळ्यात महत्वाचं, तहसीलदार येणार आहे, तालुका अधिकारी वेगवेगळ्या डिपार्टमेंटशी येणार आहेत. हे जसं कळतं, खालचे जे स्थानिक अधिकारी असतात, स्थानिक कर्मचारी असतात शासकीय, ते पटापट ही कामं मार्गी लावून टाकतात. म्हणजे माझा अनुभव असा आलेला आहे की आमचा समजा एखाद्या गावचा सरपंच असेल, सरपंचाला आदल्या दिवशी तो एमएससीबीचा कर्मचारी असेल किंवा ग्रामसेवक असेल, तेव्हा म्हणतो साहेब तुमची ही 4 कामं मी मार्गी लावून टाकतो, कृपया आमदारांसमोर काही बोलू नका. माझं उद्दिष्ट काय आहे की काम झालं, कसं होतं हा दुय्यम. आणि प्रत्येकाला ह्याचा फायदा झाला. असं असतं की आमदार हे कोणाच्या पक्षाचा नसतो. आम्ही जोपर्यंत निवडून येत नाही तोपर्यंत आमचा पक्ष असतो, पण निवडून आल्यानंतर ह्या 5 वर्षाच्या टेन्युअरसाठी आमदाराला पक्ष नसला पाहिजे. हा ठीक आहे, आमच्या जवळच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना या आमच्या सत्तेचा फायदा 100% झाला पाहिजे, त्यांच्यामुळे आम्ही इथे आहोत. पण याचा अर्थ असा नाही की ज्यांनी आम्हाला मतदान केलंच नाही अशांनी ती मदत होऊ नये किंवा तो फायदा होऊ नये. त्यामुळे आमदाराच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींचा फायदा हा सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे. हा या उपक्रमाची सुरुवातीचा जो उद्दिष्ट होता आणि तो पूर्ण होताना दिसतोय. बहुतेक अशी कामं खूप किरकोळ असतात, पण ती ऐकली जात नाही म्हणून ती सुटत नाही आणि त्याला व्यासपीठ मिळून तर पटापट सुटतात, याचा अनुभव मला आलेला. अच्छा. एक आता सध्या मुद्दा राज्यभर गाजतोय तो म्हणजे सर्पदंशाचा. गडचिरोलीमधलं जे काही प्रकरण आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. खरं तर तुम्ही सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता त्या लसच्या उपलब्धतेचा. 2 गोष्टी आहेत खरं तर ह्याच्यामध्ये. ग्रामीण भागामध्ये सर्पदंशाबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत, काही गैरसमज देखील आहे. मात्र प्रशासकीय पातळीवर आणि हॉस्पिटल प्रशासन बघितलं तर ती लस देखील उपलब्ध नसते. आता सद्यस्थिती काय आणि हा प्रश्न तुमच्यासमोर कसा आला किंवा कसं तुम्हाला असं आयडेंटिफाय झालं की ही लस उपलब्ध होत नाही? काय झालं, मी रिसेंट अनुभव माझ्या मतदारसंघामध्ये काही केसेस अशा आहेत की जिथे सर्पदंशाने लोक दगावत आहेत आणि माहिती घेतली तर लस उपलब्ध आहे. लस ही PSC पासून सगळीकडे उपलब्ध करतो. सरकार आज लस उपलब्ध ठेवण्यामध्ये एकदम यशस्वी आहे. अच्छा. मग अडचण काय? मग याची माहिती घ्यायला जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस असं आहे की साप चावला तो कोणता चावला हे शोधण्यामध्ये लोक वेळ घालवतात आणि मग तो पेशंट ते घेऊन PSCला जाणार किंवा जवळच्या ग्रामीण रुग्णालयात जाणार आणि मग त्याला लस देणार. मग त्याचा फायदा त्याला जो काही रिॲक्ट करायला वेळ लागतो. आणि हा होत असताना सगळ्यात महत्वाचं त्याला गोल्डन आवर, हा गोल्डन आवर मिसिंग आणि याच्यामुळे अनेक पेशंट दगवतात. याचा अनुभव मला त्या सगळ्या प्रोसेसमध्ये आला. मग मी थोडंसं डिटेल अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्यावेळेस एक लक्षात आलं की भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक पॉलिव्हॅलंट लस मिळते. पॉलिव्हॅलंट म्हणजे हे 4 वेगवेगळ्या सर्पांच्या प्रजातींचं विष एकत्र करून त्याच्यावरती सिंगल लस ही उपलब्ध आहे. जर लस एकच मिळणार असेल तर तुम्ही 7 चालू ह्याच्यात वेळ काय घालवताय? डायरेक्ट पेशंट उचला आणि दवाखान्यात घेऊन जा. आणि हे कधी होऊ शकतं जनजागृती झाल्यानंतर. मी सभागृहात मंत्री मोदयांना विनंती केली ऑन रेकॉर्ड की आपण या सभागृहाच्या माध्यमातून आणि सगळ्या आमदारांना विनंती केली की आपण जनतेमध्ये अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे. तुम्हाला साप कोणता जरी चावला तर लस एक आहे, कोणता साप चावला हे शोधण्यामध्ये गोल्डन आवर वेस्ट करू नका, पेशंट वाचू शकतो. हा झाला माझा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, कोणताही साप चावला तर एकच लस देऊन चालत नाही, तुम्ही मार्ग काढला पाहिजे. त्यामुळे याच्यावरती डिटेल अभ्यास होणं गरजेचं आहे. ठीक आहे, पॉलिव्हॅलंटमुळे तुमचं आपलं काम सोपं होतं, ॲक्शन्स इमिजिएट करतात, पण आपण मोनोव्हॅलंट लसकडे पण गेलं पाहिजे. पण दुर्दैव आहे याचे रिॲक्शन्स वरती अभ्यासच झाला. साप चावला की माणूस वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. WHOच्या निकषानुसार तुम्ही मॅक्सिमम 20 अँटीव्हेनम एका पेशंटकडे दिले पाहिजे. माझ्याकडे अशी कितीतरी हॉस्पिटलचे अनुभव आहेत की ते 30 आणि 40 आणि 50 अँटीव्हेनम्स देतात. कारण त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज असं असतं
की आपल्याला पेशंट वाचवायचं, तो दगावता कामा नये. पण तो पुढे जाऊन त्याच्यावर काय होईल याचा अभ्यासच झाला नाही. याच्यावरती हा खूप मोठा ग्रे एरिया आहे, ज्याच्यावरती प्रकाश पडणं गरजेचं, त्याच्यावरती अभ्यास होणं गरजेचं आहे. मी सरकारला ही विनंती करतो आणि आता शेवटच्या टप्प्यात आहे की सर्पदंश हा रिजनल पॅन्डेमिक म्हणून ट्रीट केला पाहिजे. कारण सर्पदंशाने दगावणाऱ्यांची संख्या ही काही लाखामध्ये आहे. जर काही लाखात लोक फक्त सर्पदंशाने मरत असतील, आज डेंग्यू मलेरिया सारख्या आजाराला आपण इतकं महत्व देतो, तर सर्पदंश पण खूप मोठा आजार आहे. आणि स्वतः WHO म्हणतं की ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये जिथे सर्पदंशाचं प्रमाण मोठं आहे तिथे त्यांनी रिजनल पॅन्डेमिक डिक्लेअर करावा. रिजनल पॅन्डेमिक डिक्लेअर करायचा फायदा असेल. आज सर्पदंशाचे जे आकडे आपल्याकडे उपलब्ध आहेत ते फक्त सरकारी दवाखान्याचे आहेत. खासगी दवाखान्याचे आकडे येत नाहीत आपल्यापर्यंत, कारण तो पॅन्डेमिक आजार नाही, महामारी नाही. त्याच्यामुळे ते आकडेवारी देत असतात. आकडेवारी येईल, ऍक्च्युअल फॅक्ट्स कळतील, फील्डवर काय परिस्थिती आहे. आज काय म्हणतो आपण, साधारण वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये 50-60 हजार लोकांना सर्पदंश होतो. पण ऍक्च्युअली फॅक्ट आहे का, सर्पदंश हा शासकीय दवाखान्यातला 50-60 हजार आहे, खासगी दवाखान्यातला किती आहे हे माहितीच नाहीये. याच्यावरती अभ्यास होणं गरजेचं आहे. जर ही महामारी डिक्लेअर झाली तर त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातनं ही मेडिकल इंडस्ट्री फायदा सुरू करेल, त्या दृष्टिकोनातनं लसी उपलब्ध होतील, त्या दृष्टिकोनातनं प्रशासनाचा सपोर्ट वाढेल. जसं डेंग्यू झाला की स्थानिक प्रशासनाला लगेच मेसेज येतो की तुमच्या वार्डामध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या परिसरामध्ये डेंग्यूचं पेशंट सापडलं, ते येतात, पाहणी करतात, फवारणी करतात. जर सर्पदंशी महामारी झाली तर तो पेशंट दवाखान्यात गेल्यानंतर कोणता साप चावलाय, का चावलाय, कसा चावलाय, या सगळ्याचा पाहणी करायला स्थानिक यंत्रणा सुद्धा उपलब्ध होऊ शकेल. किंवा कोणत्या भागात कोणते साप आहेत ते सुद्धा रेकॉर्ड होतील. तर महामारी जर ते असं गोष्टी व्हायला सुरू. या सगळ्या मुद्द्यांमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक प्रश्न किंवा अनेक मुद्दे असे आहेत की जे निमशहरी, शहरी आणि ग्रामीण अशा अँगलने पाहिले जातात किंवा ते तसेच आहेत. म्हणजे आम्ही पत्रकाराच्या नजरेतनं बघितलं तर ते तसेच आहेत. जसं की रुग्णालयांची अवस्था असेल, ती निम शहरी भागात थोडी बरी असते, ग्रामीण भागात अगदीच वर्स्ट असते आणि शहरी भागात बऱ्यापैकी रुग्णालय असतात. या सगळ्या प्रश्नांकडे तुम्ही कसं बघतात किंवा प्रशासन म्हणून आता हे बदल किती पातळीवर होत आहेत? आता काही बदल ते जाणवायला लागलेत का, दिसायला लागलेत का मागच्या काही वर्षांमध्ये? आता काही ज्या फॅसिलिटीज ह्या डेव्हलप झाल्या, पण प्रॉब्लेम काय होतो की आपल्याकडे तहान लागली की वेळ खाणं ही पद्धत पूर्वीपासून आहे आताच्या. म्हणजे आज तुम्ही दवाखान्याचा विषय घेतला तर दवाखान्यांकडे खूप सिरियसली पाहिलं गेलं कोविड आल्या. दुर्दैवाने त्यावेळेस आम्ही सत्ताधारी पक्षात माझ्या श्रीगोंदानगर विधानसभा मतदारसंघात श्रीगोंद्याचं एक ग्रामीण रुग्ण ज्याच्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करतो की जे ते 100 बेड हॉस्पिटल झालं पाहिजे, त्याला अजून परवानगी मिळाली नाही. पण मधल्या काळामध्ये ज्यावेळेस कोरोना होता त्यावेळेस माझ्या आजूबाजूला छोट्या छोट्या गावात पण 100 बेड हॉस्पिटल झालेलं आहे. म्हणजे तालुक्यात एक व्हायला पाहिजे, बाजूला कर्जत जामखेडमध्ये 4 झाले, पण श्रीगोंद्यामध्ये एकही झालं नाही. आता हे दुर्दैव असेल की त्यावेळेसची परिस्थिती आहे. त्यामुळे प्रशासन वेळ असेल त्यावेळेस कोरोनाची भीती होती म्हणून पटापट मंजुऱ्या आल्या. आज कोरोनाची भीती नाहीये, आज कोणत्या महामारीची भीती नाहीये, तर ते दुर्लक्षित झालेलं आहे. दुर्दैव असं होतं की पुढाऱ्यांना किंवा राज्यकर्त्यांना निर्णय घेण्यासाठी आमची कितीही इच्छा असली, इच्छाशक्ती असली तरी सुद्धा प्रशासनाच्या मदतीशिवाय आम्ही काही करू शकत नाही. आम्ही प्रशासनाला प्रेशर करतोय, आम्ही आमचा राजकीय ताकद वापरून आम्ही कडेला घेऊन जातोय. पण त्यापेक्षा प्रशासन आणि राज्य हे जर एका शेवटी गाडीचे 2 पहिये आहेत, हे जर एकसारखी चालायला लागले याचा फायदा समाजाला होईल. पण त्या दृष्टिकोनातून काही बदल होणं गरजेचं आहे. तुम्ही पहा काही काही गावांमध्ये आज PSC पण खूप चांगलं आहे. पण आमच्याकडे दुर्दैव असं माझ्याकडे PSC इतक्या चांगल्या उभ्या राहिल्या, पण आमच्याकडे स्टाफच नाही. का तर डॉक्टर्सला नवीन काम करायचं नाही. ते त्यांच्या दृष्टिकोनातून बरोबर, एवढा खर्च करून एवढा वेळ घालून ते डॉक्टर झालेले असतात. ग्रामीण भागात येणार, प्रॅक्टिस त्यांची चालणार नाही, त्यापेक्षा शहरापर्यंत प्रॅक्टिस होईल. याच्यात कुठेतरी आपल्याला समतोल आणावं लागणार आहे. पण हा कायम आपला ही डिस्पॅरिटी कायम राहणार आहे की ह्या डिस्पॅरिटीला मध्य मार्ग कसा काढते या दृष्टिकोनातून पावलं उचलणं गरजेचं आहे. आता आपण थोडंसं तरुणांच्या मुद्द्यांकडे जाऊयात, कारण की तुम्ही एक तरुण नेतृत्व आहात. आज आंतरराष्ट्रीय युथ दिन देखील आहे. मागच्या काळामध्ये आपण बघितलं की एक खूप मोठं आंदोलन उभं राहिलं आणि एक जेनझी हा जो काही वर्ग आहे तो खूप चर्चेत आला. एक पिढी अशी आहे की जी
मतं व्यक्त करताना किंवा प्रत्येक विषयाकडे बघताना खूप सजग होऊन किंवा खूप बारकाईने अभ्यास करून त्याच्यावर व्यक्त होण्याचा प्रयत्न करते. मात्र आजची जी पुढची पिढी आहे ती खूप जास्ती सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टींवर डिपेंडंट आहे किंवा ती तशाच पद्धतीने वाढल्यामुळे ती थोडीशी त्याच्यावर डिपेंडंट आहे. ती पिढी सगळं हातात आहे किंवा इन्फॉर्मेशन हातात आहे म्हणून सजग आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि जर त्यांनी त्यांच्यामध्ये काही बदल करायचे असतील किंवा एक राष्ट्रभावना निर्माण करायची असेल यांच्यामध्ये, तर काय होणं असं आवश्यक आहे किंवा या तरुणाईला काय संदेश द्या? ते आमच्या ह्याला एक खूप चांगलं उदाहरण आमच्या इंडियन भाषेमध्ये आणि आता नाही खूप आधी मी साधारण 15 वर्ष 10-15 वर्ष लागतात नुकतेच मोबाईलचा वापर काय सांगितलं म्हणतात की तंत्रज्ञान जग जवळ पण माणसं ही दूर आहे. म्हणजे आज मोबाईल आल्यामुळे आपण जगात कोणतीही संपर्क करू शकतो पण घरात आपला तेव्हाच मुळात राहिलेला नाही ही वस्तू. आजची जी पिढी आहे कोणतीही पिढी एकसारखी नसते आणि शेवटी कसं आहे की नवीन पिढी म्हणजे सॉफ्टवेअरचं नवीन अपग्रेडेशन हे चांगलंच असलं पाहिजे पण अपग्रेडेशन काय असतं त्याच्यामध्ये बग्स पण येतात. सॉफ्टवेअर अपग्रेड झालं म्हणजे काही बग्स पण येतात. आज दुर्दैव असं होतं की सोशल मीडिया आणि सोशल मीडियाचा अल्गोरिदम हा खूप दुर्दैव आहे. म्हणजे अल्गोरिदमचा प्रॉब्लेम असा की आपलं मोबाईल असेल स्मार्ट डिव्हाइस असेल कोणतंही बरोबर ते आपलं सगळं बोलणं ऐकत असतो. ऐकतो म्हणजे आपली प्रायव्हसी डिस्टर्ब करतोय तर अजिबात नाही. त्यात प्रायव्हसीचे खूप फॅक्टर्स खूप त्या ठिकाणी निकष लावलेले आहेत पण आपलं बोलणं ऐकून आपण काय विचारधारेकडे चालतो ते त्या विचारधारेच्याच गोष्टी आपल्याला लागतात. एखादा व्यक्ती जर पॉझिटिव्ह सरकार हे खूप चांगलं काम करतंय हे जर दिवसभर मी त्या दृष्टिकोनातून बोलत असेल तर मला जे काही सोशल मीडिया दाखवते सोशल मीडिया मला तेवढं दाखवतं कारण सोशल मीडिया बिझनेस करायचं म्हणजे कोणतेही ऍप्स असू द्या इंस्टाग्राम असू द्या फेसबुक असू द्या किंबहुना एखादा तुमचा काय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ओटीटी प्लॅटफॉर्म असतो ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही काय पाहता त्याच्याच निगडीत गोष्टी तुम्हाला सजेस्ट करतात. तुम्ही काय सर्व करता त्याच्या निगडीत तुम्हाला दाखवलं जातं. याचा फायदा एक होतो की तुमचा सर्च इझी होतो पण तोटा काय होतो की आपल्याला इरॅडिकेट काय म्हणणार रॅडिकल केलं जातं. जी गोष्ट आपण इरॅडिकेट केली पाहिजे त्याच्यावेळी आपल्याला रॅडिकल केलं कोणती विचार मग ती पॉझिटिव्ह सुद्धा इतकं पॉझिटिव्ह दाखवलं जातं आपल्याला असं वाटतं की खूपच चांगलं चांगलं निगेटिव्ह इतकं निगेटिव्ह दाखवलं जातं की असं वाटतं सगळं वाईटच चाललं आहे. त्यामुळे याच्यातून ह्या तरुणाईचं आजची जी आमची पिढी आहे ती आमची पण जे स्मार्ट डिव्हाइसेस वापरतात सोशल मीडिया वापरतात अशांसमोर एक मोठं चॅलेंज असं आहे की आपण पाहतो की नाण्याची एक बाजूच आहे नाण्याला दुसरी बाजू सुद्धा असते हे सुद्धा शिकलं पाहिजे. आणि दुर्दैव जे त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. आज एवढं मोठं आंदोलन का उभं राहिलं कारण आपल्याला एकच दाखवलं गेलं की अत्याचार होतं अत्याचार होत होतं पण आपल्याला हे दाखवलं गेलं नाही की ही दुसरी बाजू काय. आजच्या पिढीसमोर खूप मोठं चॅलेंज आहे. आम्हाला कमीत कमी त्यावेळेस प्रिंट मीडिया होत्या त्या दिवसातून एकदा बातम्या दिसायच्या अशा सगळ्याची शहरीशा केली जायची आणि मग दाखवलं जायचं. आज प्रॉब्लेम असा आहे की आता रेस सुरू झाली आहे की कोण आधी दाखवणार. त्यामुळे सोशल मीडिया सुद्धा कोणत्याही गोष्टीची शहनिशा करत नाही. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडिया डायरेक्ट कुठे काय बूम तो दाखवायचा पुढे जायचा. आज सोशल मीडियामुळे ज्याच्या हातामध्ये मोबाईल आहे तो जर्नलिस्ट आहे त्यामुळे मी जे वाटेल ते शूट करतो पण मी अर्धवट शूट करून दिलं तर ते अर्ध सत्य मी असं म्हणत नाही की सोशल मीडियावरती गोष्टी येणाऱ्या खोट्या आहेत पण दुर्दैव असतं की अर्ध सत्य हे खोट्यापेक्षाही जास्त घातक असतं आणि ती परिस्थिती आज या पिढीसमोर आहे. हे खूप मोठं चॅलेंज आहे. मला जे ऐकायला मिळतंय हे मी स्वतःच्या कानाने जरी ऐकत असेल स्वतःच्या डोळ्याने जरी पाहत असेल तर ती मी अर्धवट पाहतोय का संपूर्ण पाहतोय याचं आकलन करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि दुर्दैव असं होतं की आकलनाला वेळच मिळत नाही. पहिली वेळ संपली की दुसरी येते दुसरी संपली की तिसरी येते. त्यामुळे याच्यामुळे काय होतं आपण त्या विचारधारेत चाललेला ही विचारधारा समाजाच्या दृष्टिकोनातून या देशाच्या दृष्टिकोनातून किती घातक याच्यापेक्षा ही विचारधारा स्वतःच्या दृष्टिकोनातून स्वतःच्या जडणघडणीमध्ये किती घातक आहे हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. आपल्याला या संपूर्ण पिढीला शेवटी काय आहे की आपण थांबू शकत नाही. बरोबर म्हणजे हा नियमच आहे. तुम्ही कोणताही प्रवाह जरी थांबवला तर तुम्ही काही काळ अडवू शकता पण तो अडवल्यानंतर जर त्याला तुम्ही वाट करून दिली नाही तर
तो बांध फुटणार नाही. तेव्हा पावसाळ्यामध्ये बंधाऱ्यांमध्ये पाणी साठवलं जातं, पण ठराविक पातळी म्हणजे आजही इरिगेशनचा नियम असा आहे इरिगेशन डिपार्टमेंटचा की ऑगस्ट महिन्यापर्यंत 75% पेक्षा धरणं ठेवायची नाही. कारण अचानक पाऊस पडायचं धरण फुटू शकतं. त्यामुळे त्यांच्याकडे एक स्पिलवेज असतो, एक अपर गॅप असतो. तसं आपल्याला सुद्धा आज तरुण पिढी खूप निगेटिव्ह होत चालली, मग त्यांना दाबून घ्या असं नाही. त्यांच्यासाठी विश्व खूप जवळ आलेलं आहे. आपल्याला त्यांना चॅनलाइज करावं लागणार. ही जी एनर्जी आहे ही वेगवेगळ्या दिशेने चॅनलाइज करावं लागणार. पूर जर अडवायचा असेल, एखादा नदीला पूर आला तो नुसता थांबून पूर नाही थांबणार. जरा वेळ आपल्याला खाली त्याचं रिलीफ वाटेल, अडवलंय आपण सगळं, पण नंतर तो बांध फोडून सगळं तो काय म्हणणार डिस्ट्रॉय करू शकतो. त्यापेक्षा बेसिक पूर येतोय काळानंतर त्या पुराला वाटलं दिलं पाहिजे, त्या पाण्याचा प्रवाह वेगवेगळ्या ठिकाणी डायव्हर्ट केला पाहिजे. आज या जेनजी आपली जी पिढी आहे म्हणजे तरुण आहे, ह्या तरुणाईला जे चुकीचं दाखवलं जातं यांना वेगवेगळ्या वाटा देणं गरजेचं आहे. यांना सगळ्या विचारधारा दाखवणं गरजेचं आहे ते ऍक्च्युअल काय आहे, आणि यांना ही जाणीव करून देणं गरजेचं आहे की एकच विचारधारा कधी असू शकत नाही. रात्र आहे तर दिवस नाही, सत्य आहे तर त्या ठिकाणी खोटं सुद्धा आहे. या दोन्ही गोष्टी पाहिल्या पाहिजे आणि स्वतः निर्णय घ्या. निर्णय तुम्ही काय घ्यायचा याच्यावरती आपण नाही कंट्रोल करू शकतो. पिढीने काय निर्णय घ्यायचा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे, पण निर्णय घेत असताना बायस निर्णय होता कामा नये या मताचा मी आहे. त्यामुळे अवेअरनेस करणं अतिशय गरजेचं आहे आणि ही जबाबदारी कुटुंबापासून चालते. आज मी जर बोलतो तर मी एक आमदार बोलतोय, माझा राजकीय स्वार्थ काय आहे, मी अमुक एका पक्षाचा आमदार बोलतोय, मग माझा पक्षाचा काहीतरी अजेंडा असेल, हे असं पाहिलं जातं. त्यामुळे हा अवेअरनेस घरपासून होणं गरजेचं आहे. हा अवेअरनेस पालकांपासून होणं गरजेचं आहे. आपल्या मुलांमध्ये काय चालू आहे, आपली मुलं जे पाहतात त्यांनी पाहू नये असं मी म्हणणार नाही, पण जे पाहतात ते जर योग्य पाहत नसतील तर त्यांना दुसरी बाजू दाखवली पाहिजे. दुर्दैव काय होतं की एखादं तरुणातला एखादा व्यक्ती म्हणजे आंदोलन करता असेल किंवा आंदोलनात समर्थन करणार असेल तर आपण डायरेक्ट त्याला टॅकल करायला असतो की असं नाही, चुकीचं आहे. माझं मत आहे की त्यांना दुसरी बाजू दाखवा. लेट देम डिसाइड की काय चांगलं काय चाललं हे तुम्ही पहा. दोन्ही गोष्टी पाहून मग निर्णय घ्या. त्या निर्णय जो स्पॉन्टेनियस डिसिजन होतो त्याचं तोटं आज जे आंदोलन उभं राहतं हे कोणाला वाटलं नव्हतं. माझं वैयक्तिक मत असतं की कोणतेही आंदोलन जर एक 5-6 दिवसाच्या पुढे जात असेल तर त्या आंदोलनाला एक गांभीर्याने घेतलंच पाहिजे, आणि जर नाही घेतलं तर त्याचा उद्रेक होतो आणि चुकीच्या दिशेने. जसं आहे की बंधारा घालायचा कुठपर्यंत पाण्याचा प्रवाह थांबतोय असं वाटलं तर थांबत नाही वाटलं तर गेट उघडण्याशिवाय पर्याय नाही. ते उघडे केलेच पाहिजे, कारण त्याचं नुकसान भविष्यात समाजाला होतं. त्यामुळे माझं मत असं असणार या पिढीला की तुम्ही दोन्ही बाजू ऐका. दुर्दैवाने अलीकडच्या काळामध्ये वाचन खूप कमी आपण वाचतच नाही. आणि आज काय होतं, मी काय पाहतो, मला जेवढं येत आहे पूर्ण इनपुट तेवढंच पाहतो. किंवा आपण दोघांनी जरी ठरवलं, हा जर प्रयोग करून पाहिला, तुम्ही गुगलवरती जा किंवा एखाद्या सर्च इंजिनवरती जा, किंवा अलीकडच्या काळामध्ये आमच्या तरुणी एआयचा वापर करतात, चॅट जीपीटी मोठ्या प्रमाणावर चॅट जीपीटीला असंख्य प्रश्न विचारतात. माझं म्हणणं आहे की तुम्ही आणि मी आपण दोघांचे फील्ड्स वेगळे, प्रश्न एकच काढायचे, 10 प्रश्न काढू. तुम्ही 10 प्रश्नांची उत्तर तुमच्या चॅट जीपीटीला विचार, मी माझ्या 10 प्रश्न त्याच 10 प्रश्नाचे प्रश्न मी माझ्या चॅट जीपीटीला विचारतो. खात्रीशीर मी तुम्हाला सांगतो दोघांची प्रश्नाची दिशा वेगळी, उत्तराची दिशा वेगळी असणार आहे. कारण असं की ते तुमच्या पर्सनॅलिटी तुमच्या वापराच्या बेसिसवर तुम्हाला सांगतात. हे अतिशय दुर्दैवी आहे. तो फायदा एक आहे की तुमच्या फील्ड रिलेटेड तुम्हाला गोष्टी मिळतील, पण जर तुमचे सर सगळे प्रो गव्हर्नमेंट असेल तर प्रोच मिळेल, जर अँटी गव्हर्नमेंट असेल तर अँटीच मिळेल. त्यामुळे याला कुठेतरी थांबवणं. अर्थात जसं तुम्ही यापूर्वी विद्यार्थ्यांचे विषय घेतले, सर्वसामान्यांशी रिलेटेड जसं चीज ॲनालॉग असे विषय घेतले, पुढच्या काळामध्ये या तरुणाईला उद्देशून असा काही प्रश्न असणार आहे का, किंवा अशा काही प्रश्नांची उकल करणं सध्या सुरू आहे का? याचं मागे सुद्धा एक चर्चा झाली सर. एक तर सोशल मीडियाचा एक ठराविक एज नंतरच वापर या मताच्या आहे. पूर्णपणे त्यांना नेट ऍक्सेस थांबवलं नाही पाहिजे. ठराविक काही ऍप्स आहेत यांना एज लिमिटेशन आणि त्या खूप कमी वयामध्ये, आणि हे आता सगळीकडे जगभरच. आज ऑस्ट्रेलियासारखा देश असेल, US मध्ये सुद्धा पॅरेंटल कंट्रोल आलेला आहे. जर भारताने किंबहुना महाराष्ट्राने जर लवकरात लवकर याच्यावरती काही कंट्रोल झाले नाही तर याचा पुढे जाऊन त्रास होऊ शकतो.
आमचा हा प्रश्न माझ्या मते मागच्या अधिवेशनामध्ये मार्च 2026च्या अधिवेशनामध्ये चर्चेला आला होता. त्यावेळेस आशिषजी शिलक सरांनी उत्तर दिलं होतं की लवकरच आपण त्याच्यावरती काही कायदे घेऊन येतोय. आता वाट पाहतोय. एवढं काय होतं नाही तो परत फॉलोअप करायचा. कारण याच्यावरती काहीतरी नियंत्रण येणं अतिशय गरजेचं आहे. कारण आता मीडिया जो ऍक्सेस आहे, सोशल मीडिया ऍक्सेस, मीडियामध्ये सोशल मीडिया ऍक्सेस हा ठराविक एज ग्रुपला जो ठराविक वेळेनंतर झाला पाहिजे हे तितकंच महत्वाचं आहे. आजच्या पिढीने हे शिकलं पाहिजे. ते शिक्षणाच्या ऐवजी जो चुकीचा ऍक्सेस मिळत असेल, चुकीच्या कंटेंटला ऍक्सेस मिळत असेल. पण आता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे ना, हल्ली आई वडीलच आपल्या लहान मुलांना घेऊन रील्स बनवतात किंवा ते त्यांना फोन देतात किंवा ते रील्स हिट्स होतात म्हणून काही दिवसांपूर्वी एका मुलीचा शिव्या देतानाचा जो काही व्हिडिओ होता तो खूप व्हायरल झाला. खरं तर वाईट वाटतं असं सगळं बघताना, पण इथे कुठेतरी कंट्रोल असला पाहिजे ना, पालकांकडून पण तो कंट्रोल असला पाहिजे. कसं असतं दोन गोष्टी. एक सेल्फ पोलिसिंग आपण म्हणतो की सिग्नल असेल, पोलीस असेल तर कायदा पाळला. पण एखाद्या सिग्नलवर पोलीस नाहीये, कॅमेरा पण नाही, तो सिग्नल मोडण्याची मानसिकता ही खूप जास्त असते. तर त्या दृष्टिकोनातून जर एखादा कायदा आला तर कायद्याचं पालन करण्याची संख्या ही वाढेल. कायदा नाहीये पण सामाजिक बंधनं आहेत, हे जोपर्यंत आहे तोपर्यंत ते पाळलं जातं. दुर्दैवाने सामाजिक बंधनं नाहीये. आज समाजात कसं वागावं, कसं बोलावं याच्यावरती बंधन आहेत. कोणाला भेटावं, कोणाशी कसं वागावं, एका पुरुषाने महिलेशी कसं वागावं, एका मुलाने मुलीशी कसं वागावं, हे आपल्याला सोशल अपब्रिंगिंगमध्ये शिकवलंय. पण सोशल मीडियावर कसं वागावं हे शिकवलं नाही, कारण त्या रिसेंट इयरमध्ये आलेलं आहे. तर हे जर कसं वागावं याचा सोशल आपल्याकडे बाउंड्रीज नसतील तर कमीत कमी लिगल बाउंड्रीज आहेत. तर कायद्याच्या बाउंड्रीज आल्या तर या गोष्टीला कुठेतरी आळा बसू शकेल. त्यामुळे माझं मत असं आहे, माझा पुढचा प्रयत्न आहे की याला कुठेतरी कायद्याच्या बाउंड्रीजमध्ये आणलं पाहिजे. अर्थात तुम्हाला त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. शेवटचा प्रश्न, एक मोठी शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे. तुम्ही ग्रामीण भागाचं नेतृत्व खूप मोठ्या संख्येने करत आहात. तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या काय स्थिती आहे आणि एकंदरीत कर्जमाफीचं जे काही चित्र आहे महाराष्ट्रातलं याकडे आपण कसं बघता? जर मतदारसंघाच्या हिशोबाने पाहिलं गेलं तर माझ्या मतदारसंघाबद्दल जवळजवळ 46,000 शेतकरी आता एलिजिबल होतात. त्यांचं टॅगिंग वगैरे सगळं झालं तर 100% एलिजिबिलिटी. आता पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ माझ्याकडे 46,000 लोकांना, शेतकऱ्यांना हे 716 कोटी 50 लाख रुपये इतकी कर्जमाफी माझ्या एकट्या श्रीगोंदानगर विधानसभा मतदारसंघात आणि पहिल्या टप्प्यामध्ये 258 कोट्यांचे वर्ग सुद्धा झालेले आहेत. तसं पाहिलं तर हा खूप मोठा दिलासा शेतकऱ्यांना. याचा फायदा नक्की शेतकरी कुटुंबांना, आमच्या शेतकऱ्यांना होणार. पण मी या मताचा आहे की कर्जमाफीपेक्षा शेतकरी हा सक्षम करून कर्जमाफी केल्याने विरोधाने ते सांगत हे केल्यामुळे आपण शेतकऱ्यांना कुठेतरी डिपेंडेंट करतोय. आपण फायनान्शियल सिस्टीम कुठेतरी मोडकळीस काढतोय ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. पण दुर्दैव आहे की राजकारणामध्ये अपेक्षा त्याही पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे माझं वैयक्तिक मत आहे की हितनं पुढे कर्जमाफी करण्यापेक्षा हितनं पुढे आपल्याला शेतकऱ्यांना सक्षम कसं करतात, आपल्याला त्यांना सक्षमतेकडे घेऊन जाताना काही योजना नवीन आणता येतील का, जे ऑलरेडी आहेत ह्या योग्य पद्धतीने राबवल्या तर उद्या कर्जमाफीची अपेक्षाच राहता का. आज आमच्या शेतकऱ्यांना 1,00,000-2 लाख रुपये कर्ज माफ होण्याची अपेक्षा आहे. त्याच्यापेक्षा जर त्यांनी वर्षालाच काही लाख रुपये जर कमवायला सुरू झाले तर 1,00,000-2 लाखाची ते कर्जमाफीची अपेक्षा ठेवणार नाही, मदतीची किंवा भीतीची अपेक्षा ठेवणार नाही. या दृष्टिकोनातून आपल्याला हे समाज घेऊन जावा लागणार आहे. पण ओव्हरऑल सगळे पाहिला तर कर्जमाफी उत्तम झालेली आहे आणि माझा मतदारसंघ किंबहुना आता सध्या जिल्ह्यात एक नंबरला. आमच्या जिल्ह्यामध्ये 1,01,92,000 लोकांना कर्जमाफीच्या यादीमध्ये नावं आहेत. त्यापैकी 46,000 एकटे श्रीगोंदानगर विधानसभा मतदारसंघाचे आहेत. जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर मला असं वाटतं की राज्यात 1 नंबरचा मतदारसंघ श्रीगोंदानगर विधानसभा मतदारसंघ असेल. कारण प्राथमिक आकडेवारी जी आहे आज कोकण डिव्हिजन पण काहीशे कोटीमध्ये, माझा एकटा मतदारसंघ हा 716 कोटीचा आहे. जिल्ह्याची आकडेवारी पण त्याच्यामुळे काही जिल्ह्यांपेक्षाही जास्त कर्जमाफी एकट्या श्रीगोंद्यात असणार आहे. तर एकदा फाईन लागते आली की त्याची वस्तू. मग याच्यावरून आपण एक असं म्हणू शकतो का की विरोधक जो काही दावा करतायत की शेतकऱ्यांना पुरेशी कर्जमाफी झालेली नाही किंवा शेतकऱ्यांपर्यंत अजून ग्राउंडला कर्जमाफी पोहोचलेली नाहीये, हा दावा इथे खोडून निघतोय का? खोडून निघतो. 258 कोटी रुपये कोणाच्या खात्यावर होते. प्रॉब्लेम असा आहे
की ते बँकेकडे जातात ना, हम्म. तेव्हा आलेलं जाणवत नाही. त्यामुळे विरोधक अर्धसत्य सांगतात की शेतकऱ्यांना मिळालं नाही ना, शेतकऱ्यांचं कर्जमाफी हे बँकेत जातं, त्यांच्याच खात्यात जातं ना. त्यामुळे कसं असतं, मग सांगितलं अर्धसत्य हे खोट्यापेक्षाही जास्त घातक असतं. तशी ही वस्तुस्थिती विरोधकांची दारामध्ये. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि बऱ्याचशा प्रश्नांना उत्तरं दिलीत आणि विशेष म्हणजे तरुणाईला देखील आवाहन केलं. आपण पाहिलं की शेतकरी कर्जमाफी असेल किंवा विद्यार्थ्यांचे मुद्दे असतील, सोशल मीडियाचा वापर असेल किंवा राजकारणातील तरुणाईंची एंट्री असेल, या सगळ्या विषयावर आपल्याला सरांनी दिलखुलास उत्तरं दिलेली आहेत. ही मुलाखत कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडली असल्यास अधिकाधिक नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.